हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हॅलो हॅलो ध्रुव पाहता लोचनी सुख झाले ओ साजने सुख झाले ओ साजने सुख झाले ओ साजने तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा सर्व सुखाचे आगर वापर कुमार देवीवर वापर कुमार देवीवर वापर कुमार देवीवर तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय 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 जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम खंडिधरीला कृष्ण मनी अवघजनी प्रकाश अवघजनी प्रकाश अवघजनी प्रकाश मला वाटो एकमेका वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका संभ्रम वाकुलिया ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवो उत्तम लोका दाखवो उत्तम लोका दाखवो मला वाटो एकमेका वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका संभ्रम म्हणे भूमंडळी आम्ही बळी विरगाणे आम्ही बळी विरगाणे आम्ही बळी विरगाणे आला वाटो एकमेका वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका संभ्रम कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई कुमार कुमाई विठोबार कुमाई कुमाई विठोबा कंठी धरिला कृष्णमणी कंठी धरिला कृष्णमणी कंठी धरिला कृष्ण कंठी धरिला कृष्ण अवगाजनी प्रकाश अवगाजनी प्रकाश काला वाटो एकमेका काला वाटो एकमेका अवघाजनी प्रकाश अवघाजनी प्रकाश काला वाटू एकमेका काला वाटू एकमेका वैष्णवनिका
धरिला कृष्णमणी अवघा जनी प्रकाश काला वाटू एकमेका वैष्णवनिका सुभ्रम वाकुलिया ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवू तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळी वीर गाढे काला वाटू एकमेका वैष्णवनिका सभ्रम विठ्ठल विठ्ठल तळागाळातल्या लोकांना एकत्रित करण्याची जी एक परंपरा प्रारंभ झाली ती कृष्णापासून झाली. त्याच्या अगोदरचे जे राजे होते ते वरच्या लेवलचे होते, ते खाली उतरतच नव्हते. रामचंद्र प्रभू असतील, तत्कालीन जे असतील, पण तळागाळामध्ये बसणारा जो देव आहे, गोरं राखणाऱ्यामध्ये गरिबाची दोस्ती करणारा तो कृष्ण आहे, सगळ्याला प्रेम देणार आहे. म्हणून काल्याच्या दिवशी फक्त कृष्णाचंच वर्णन असतं. त्याचं हे कारण आहे, तळागाळातला जो बहुजन समाज आहे त्यांना जीव कोणी लावायला सुरुवात केली? कृष्णाने. आणि मग कृष्णाचं व्यक्तिमत्व आणि सिद्धांत ज्ञानोबरायांनी स्वीकारले. गीतेवर ज्ञानेश्वरी लिहिली आणि तोच कधी काळी गोरं राखताना केलेला काला, तोच काला सदैव चालू राहावा आणि समाजामध्ये एकरूपता असावी याच्याकरता पंढरपूरला तो काला ज्ञानोबरायांनी सुरुवात केला. आणि इतका विशेष आहे, तुम्हाला काही काही गोष्टी गंभीरता नाही आहे त्याची. मंदिरामध्ये ठराविक लोकांना प्रवेश होता, ठराविक लोकच मंदिरामध्ये जात होते, बाकीच्याला प्रवेश नव्हता. माऊली एवढे क्रांतिकारी व्यक्तिमत्व आहे, ते म्हणे आम्ही मंदिरात कालाच करत नाही, वाळवंटात काला. आता कोण बंधन देणार त्याला? मंदिर तुमच्या मालकीचं आहे, तुमचं आहे, तुमची परंपरा आहे. आम्ही त्याच्यात येत नाही, पण आम्ही जिथं उभा राहू तिथं येणारा देव म्हणजे तो आमचा देव पांडुरंग परमात्मा असेल. मग पहिला काला ज्ञानोबरायांनी वाळवंटात सुरू केला. आणि वाळवंटात बंधन नाही कुणाला. मग त्या काल्यामध्ये चमत्कार सांगतोय तुम्हाला, त्या काल्यामध्ये चोखोबाराय होते. आणि तुम्ही कल्पना करा, 700 वर्षापूर्वीचे होते. 100 वर्षापूर्वी दलितांना स्थान नव्हतं गावागावामध्ये, त्यांची वस्ती वेगळी असायची. 100 वर्षापूर्वी, 700 वर्षापूर्वी संप्रदायात त्यांना स्थान दिलं ज्ञानोबरायांनी. मगाशी राजूने प्रश्न विचारला की माऊलीच का? पहिल्यांदा स्थान दिलं त्यांनी. आणि स्त्रियांना अभंग करण्याचा अधिकार दिला. चोखोबारींनी अभंग केले, चोखोबाराच्या पत्नींनी अभंग लिहिले, चोखोबारींच्या मुलांनी अभंग लिहिले. चमत्कार आहे असा. लोक लक्ष देत नाही त्या गोष्टीकडे. वारकरी संप्रदायाची बनावट कशी आहे, सगळ्या जाती, सगळे धर्म कबीरासहित ज्ञानोबरांच्या चरणाजवळ आलेले आहेत. तो वारकरी संप्रदाय आहे. तो जेव्हा सुरू झाला तेव्हापासून तो तळागाळातला बहुजन समाजाला आध्यात्मिक मार्ग सांगणारा आणि दुसरा महत्त्वाचा भाग सांगतो अंधश्रद्धा विमुक्त करणारा. आता तुम्ही मार्केटमध्ये जे साधू निघालेत ना, त्यांच्याकडे बघा, म्हणे त्यांचं कल्याण करण्याकरता तुमचा वापर करतात. जा तेरा कल्याण हो, तुला नोकरी लागल. वारकरी संप्रदायाचं सूत्रच विचित्र आहेत. संसार दुःख मूळ. जगातला कोणताही माणूस असू द्या. मला एक जण परवा माझ्याकडे आला, म्हणे माझे डोक्यातले केस चाललेत तर माझे फार फायदा झाला म्हणे. शास्त्रीजी म्हणे तुम्ही पण लावा. कुठं मार्केटिंग करावी, काय करावी. आणि त्याला मला तेल देताना फोटो काढायचा होता. आणि मग बाकीच्या लोकांना सांगायचं की जर बाबा तेल वापरता तर तुम्ही का नाही वापरत. इतके बेकार हे मार्केटिंगचे लोक आहेत. त्याला म्हणलं माझी इच्छा आहे की टक्कल करावी, तू घेऊन झाली गोष्ट. मला केसच ठेवायची नाही. म्हणे महाराज जरा असं आहे तसं आहे, आयुर्वेदिक आहे, आदिवासी काय. म्हणलं काहीच नको. मराठी कळली का तुम्हाला? जर केस पुन्हा उगवले असते तर जेवढे श्रीमंत लोक आहेत त्यांचे केस गेले असते का? बोला ना. हे गरीब लोक तेल घेऊ. मला तर एकदा असे स्वामीजींनी, माझ्या गुरुजींनी, मुंबईमध्ये एका ठिकाणी बदामाचं तेल काढून मिळतं आपल्यासमोर हाताचं, तर मला पाठवलं स्वामीजींनी. खूप
83-84ची गोष्ट आहे. मी ते तेल काढायला गेलो होतो. 2 किलो बदाम घेऊन तेल काढायला गेलो. मी उभा होतो ते तेल माझ्या समोर काढेपर्यंत. दुसरा एक जण आला, ते म्हणलं मला आमका तेल द्या. तर त्याने ते तेलाला, मी त्याला विचारलं कशा करतात, ते म्हणे टक्कल पडत नाही. माझ्या समोरची गोष्ट आहे, टक्कल पडत नाही. तो तेल घेऊन गेला. मला एवढं हसायला आलं, मी महिनाभर हसत होतो. जो तेल विकत होता ना त्याला टक्कल होतं. आज जो घेणार आहे तो टक्कल पडू नये, केस उगवतात. किती मूर्खपणाला काही लिमिट आहे का नाही? कोणाकडून घेतोय त्याचं तर डोकं बघणं निदान. विठाला ज्या साधूने कोणाचंच कल्याण केलेलं नाही, ज्या साधूने कोणाच काहीच केलेलं नाही, तो त्याचं तुम्ही ऐकावं. मला तर कधी कधी भारतावर एवढं विशेष वाटतंय, गाडीचं दर्शन घेण्याकरता 50 लोक मेले. उत्तर प्रदेशमधली घटना आहे. मग इतकं म्हणजे याचा विरोधक आहे. का इतके लोक अध्यात्माच्या मागे लागलेत? याचं कारण संसार हा दुःखरूप आहे. ते जर महाराष्ट्रात असते तर कोणी पाया पडलं नसतं त्यांच्या. महाराष्ट्रातला कीर्तनकार रोज, आता आपल्या इथं 7 दिवस सप्ताह झाला, कोणत्या कीर्तनकारांनी एवढ्या दिवसामध्ये तुम्हाला ताईत ऐकले का? हे बांधा तुमचं कल्याण होईल, गंडे ताईत, हेच सांगणार संसार दुःख मूळ. त्याच्यामुळे सांप्रदायिक लोक येत नाहीत, अंधश्रद्धाळू येत नाही, काय येत नाही. अंजन टाकले डोळ्यामध्ये. ज्या संसाराचा उगमच दुःखातून आहे त्याला कारल्याला कडू किती करणार तुम्ही, गोड किती करणार? त्याला किती गुळ टाका ना. कधी कधी इतकं गुळ टाकतात की कारलं याचा सुद्धा विश्वास बसत नाही. गुळाची भाजी केली तर बरी वाटते. त्याचा स्वभाव, मराठी नीट आहे का? त्याचा स्वभाव कडू आहे. मराठी कळली का? गावामध्ये ज्याचा स्वभाव कडू आहे त्याच्यावर औषध नाही काही. काही सांगा त्याला आनंदच होत नाही. अशी काही माणसं तुम्ही गावामध्ये बघितले असतील. काही सांगा तुम्ही त्याला बातमी, त्यांचा चेहरा कायम धाव्याचा असतो. त्याचा स्वभाव म्हणतात. आणि गरीब माणसं पहा, एकत्रित राहतात, एकत्रित खातात. 1-2 एकर जरी असली तरी पती पत्नी एकत्रित राहतात, विकासाचा प्रयत्न करतात आणि अपेक्षाही करत नाहीत. हा स्वभाव म्हणतात. तसं मूळ संसाराचा स्वभाव दुःखरूप आहे, दुरुस्त करता येत नाही. जर झाला असता तर तुकोबारांनी केला नसता का? बोला ना. 4000 अभंग लिहिले, त्यांचा संसार सुखाचा झाला नाही, मग त्यांच्या अभंगावर कीर्तन करून तुमचा संसार सुखाचा होईल काय? ऐकून तर सोडूनच द्या. त्याचा स्वभाव बदलता येत नाही. तुम्हाला अंधार आवडत नाही, मान्य आहे, पण 12 तास अंधार असावा हे भगवंताचं मत आहे. त्याला आपण रात्र म्हणतो. दिवस पाहिजे तुम्हाला, दिवस 12 तासाचा आहे. आता चोराला विचारा, चोर म्हणतो दिवसच नकोय, कार्यक्रम चुकतो आमचा. अंधार आवडतो त्याला तरी दिवस होणार, आणि ज्याला दिवस आवडतो त्याला सुद्धा अंधार होणार. हे चक्र आहेत. हे ज्ञानाने समजतं, ज्ञानाने दुःख समाप्त होतं. विठ्ठल विठ्ठल या सगळ्यांना एकत्रित करून तळागाळातल्या लोकांना पशु मारू नका, देवाच्या नावाने कुणाची हत्या करू नका, खोटं बोलू नका, ही उगम परंपरा तयार झाली. ज्ञानोबांचा वसा भगवान बाबांनी घेतला. जो काला पंढरपूरमध्ये वाळवंटात होत होता तो भगवान बाबांनी त्यांच्या टांग्यामध्ये बसून गावोगावी केला. त्याच्यामध्ये हे गावं आहेत, निकळ जाकोला असेल, भरडखेडा असेल. आता तुम्ही मगाशी मला प्रश्न विचारायला पाहिजे होतं की महाराज तुम्ही 21 वर्षात आलेच नाहीत, नाही तर आम्ही दिले असते. कुणाला सुचलंच नाही भरायला. नाही बोला ना बिंदास. असं गादी आहे पा. 2 गोष्टी पुन्हा इथून पुढं सांगून ठेवतो. भगवान बाबांची गादी आहे. बसणारा माणूस जो आमच्यासारखा आहे तो प्रतिनिधी आहे. भगवान बाबांच्या नखाची कोणालाही बरोबरी होणार नाही, हे लक्षात ठेवा. मी काल माझा मित्र आलेला होता, त्याच्याशी मी चर्चा करत होतो. मंदिर होतं याच्यात मला काही शंका नाही वाटत. मी घरगुती बोलतोय बरं का, तर रेकॉर्डिंग चालू आहे मला माहिती. 700 वर्षामध्ये जे दगडं पांडुरंगाच्या मंदिराला लागले नाहीत
ते दगडाच्या मंदिरातून आपला भगवानगड सजतोय, हा चमत्कार आहे महाराज, प्रत्यक्ष चमत्कार. नोटा लावणार का तुम्ही? पृथ्वीतून जर त्या साईजचे दगड नाही निघाले तर काय करणार? आणि ते काय असं ठरलेलं नाही की याच दगडात करायचे. तुम्हाला त्यातली एक टेक्निक सांगतो. ज्यावेळेस दगडाचं मंदिर बांधायचं अगोदर RCC होतं. मला वाटलं भांडणं झालेत, लोक देणार नाहीत, 2 कोटीचं धरू. खरं आहे ते सांगतो. त्याच्यानंतर पुन्हा 2च गावामध्ये 2 कोटी झाले. मी म्हटलं आता सिमेंटाचं नको, आपण संगमरवरचं बांधू. ते 6 कोटीचं होतं. मग तो सोमपुरा असतो, त्यांना बोलवलं, डिझाईन केलं, त्याचं डिझाईन फायनल झालं बरं का. कुठून आणायचं, काय आणायचं, पुन्हा 5-6 कोटीची वर्गणी झाली. मग एका गडाला मांडणाऱ्यांचे जावई होते, ते म्हणे महाराज संगमरवरला मेंटेनन्स असतो, काळं पडतं, ते आपल्याकडे नाही चालत. ते आपल्याकडे काळ्या दगडातलं बांधा 5000 वर्ष राहील. मग त्याचा बजेट केलं 25 कोटी. ते म्हणे तुम्ही सुरू तर करा, बघू. मग मी ते सुरू करायचं ठरवलं. तर 3x3चा जो दगड आहे, मी आपलं गणित केलं घरगुती, डिझाईन झालं, सगळं झालं. तर मी आर्किटेक्टला विचारलं की बाबा 3x3मध्ये 27 दगडं लागतात. टेक्निकली प्रॉब्लेम सगळा शिकलेले लोक आहेत, समजून घेतील. 27 दगडं लागतात. याचा अर्थ असा होतो 27 जॉईंट येतात. आणि दगड हा अजरामर आहे. पुन्हा सांगतो तुम्हाला, आता समोर वाडा दिसतोय मला दगडाचा, त्या दगडाला काहीच होत नाही पिढ्यानपिढ्या. मग वाडा का पडतो? जॉईंट निसटतात त्याचे, माती चुना निसटतो, दगड तसेच काढून दुसरं घर बनवता येतं त्या दगडामध्ये. मग परिणाम होतो जॉईंटमध्ये. मी म्हटलं 3x3च्या दगडात जर 27 दगडं बसले तर असं 250-300 दगडाची लाईन येणार आहे. त्याच्यात किती जॉईंट येतील, त्याचं आयुष्य किती राहील? मग मी इंजिनियरना म्हटलं बाबा 3x3चा एकच दगड बसवला तर? ते म्हणजे सगळ्यात उत्तम. जितके जॉईंट कमी तितकं आयुष्य वाढतं. म्हटलं ठीक आहे, पण मिळतील का तुम्हाला? ते म्हणजे आमच्यावर सोडा. मग मी महाराष्ट्राचा शोध घेतला आणि तेलंगणाच्या बाँड्रीवर, देगलूर आणि तेलंगणाच्या बाँड्रीवर नांदेड जिल्ह्यात, तिथे एक 25-30 एकर 100-200 एकरचा एक प्लॉट आहे. तिथे हे दगड निघतात. आणि ते पण कसे दगड निघतात? ज्याच्या त्याच्या नशिबाने. काय जमिनीतलं जे पाणी आहे ते कोणी सांगत नाहीत. आणि दगड जे तुमचे वावर आहेत ना, अशातून काढलेले आहेत बरं का. तिथं काही डोंगर नाही का, की डोंगरातली जी खाण आहे ती कच्ची असते. ब्लास्ट केल्यानंतर दगडातली ताकद निघून जाते. हे ठोकळे निघतात जमिनीतून. आता ते खालून ठोकळे किती निघायचे काय आपल्या हातात आहे का ते? मग मी तिथे, आणि योगायोग त्या देगलूरला गडाचा DYSP होता. मला त्या भागातली माहिती नव्हती. मग त्याला विचारलं कुठले तुम्ही? आमच्या गावाचे. तर आमचा नियम आहे बरं का हे, जरी भरडखेडा अकोला हे जे गावं असले जरी मी आलो नाही तर तुमच्यावर प्रचंड विश्वास आहे. कारण की भगवान बाबांनी काही नावं लिहिलेली आहेत. समाजाचे म्हणून बोलत नाही मी. मगाशी तुम्हाला बोलताना सांगितलं या या विठ्ठल 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 विठ्ठल. तर ती लोक गडाला पहिल्यापासून मदत करणारी आहेत. तुम्हाला आश्चर्य वाटेल, बीडकडे भगवान बाबांना नारायणगड सोडायला लावला आणि तुमच्या सगळ्या लोकांनी भगवानगड उभा केला. हा इतिहास पहिल्यापासून मला माहिती आहे. मग तुम्ही का नाही आले? तिकडंच पोट भरत होतं. मगाशी जे तुम्हाला बोललो ना, तिकडंच पोट भरत होतं. आणि माझा नियम आहे, जितकं लागेल तेवढेच गावं करतो, दुसरे मध्ये आधी गावं करत नाहीत. आणि म्हणून आतापर्यंत जो तुमच्या प्रयत्नातून तयार झालेला गड आहे. मग भगवान आम्हाला ते, आमच्याकडे एक शब्द येतो गंगथडी. गंगेच्या अलीकडचा जो भाग आहे ना, हा भगवानगडाचा प्राण. बसा रे तिथं, मध्ये डिस्टर्ब न करू. विठ्ठल विठ्ठल. औरंगाबादची जागा असो नाही तर आजचा भगवानगड असो, हे केवळ गंगथडीपासून सुरू झालेले आहेत. मग नालेवाडीची जी वर्गणी झाली ती गंगथडीची. आणि त्याच्या पुढचं तुम्हाला तुमच्या गावातलं एक सूत्र सांगतो. मला मागाशी कळालं की अकोल्यापेक्षा हे गाव अर्ध आहे, बरोबर आहे.
तुम्हाला पुन्हा सांगतो, ज्या गावाची वर्गणी 1-1 कोटी झालेली आहे, बस विठाला 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 ज्या गावाची वर्गणी 1 कोटी झालेली आहे आमच्या भागाकडे, त्यांचे घरं मोजा तुम्ही. गंगथडीतला आणि आमचा फरक सांगतोय. तर आमच्याकडे 600 उमऱ्याचं गाव असतं, त्याची 1 कोटी वर्गणी होते. उमरा किती आहे? 600. आणि नालेवाडीच्या उमरा 130 आणि 1,40,00,000 आहे. म्हणजे भगवानगड जो तयार झाला, खोतकर साहेबांचा ना आमचा विषय झाला, ज्यावेळेस गड डेव्हलप नव्हता तेव्हा ते खोतकर साहेब आले होते तिथं गडावर. त्यांच्या आई वडिलापासून गडाची परंपरा आहे बरं का भगवानगडाची, हे लक्षात ठेवा. म्हणजे ते निवडणूक आहे म्हणून आले तर असलं काही डोक्यात घेऊ नका. आणि तुमचा हा हे गाव मतदारसंघात पण नाही आहे. विठाला 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 विठाला. बुलढाणा, जालना, औरंगाबाद हे भगवान बाबांचे गाव आहेत. तळागाळातल्या बहुजन समाजाला मार्ग दाखवलेली गाव आहेत. त्यापैकी ही परंपरा त्याच्यामध्ये येते. आणि अकोल्याचा जो आकडा वाढलाय त्याच्यामध्ये 5 लाखाचा वाटा यांचा पण आहे. बरोबर आहे का? आणि तुम्हाला आज चमत्कार दिसेल, अर्ध गाव आहे भरडखेडा, यांच्यापेक्षा जास्त आहे. विठाला विठाला काय झालं होतं की मी मगाशी तुम्हाला भूमिकेमध्ये सांगितलं की एक बाबाचं स्वप्न होतं, गड मोठा व्हावा, कन्स्ट्रक्शन मोठं व्हावं, त्याला एखादा योग म्हणतो आपण त्याला. म्हणून तो जो 3x3चा जो दगड आहे 27चा, इंजिनियरनी आणि आर्किटेक्टनी आव्हान दिलं एवढा मिळणार नाही एवढ्या प्रमाणामध्ये. मी म्हटलं पृथ्वी ज्ञानोबाला दान करेल. आणि 2 एकरमध्ये 3000 पीस निघाले 3x3चे 2. आणि कधीतरी जर तुम्हाला वाटलं तुम्ही जाऊन बघा, 1000 वर्षापूर्वीचं मंदिर आहे. होटल नावाचं गाव आहे आणि सरकारने त्याला संरक्षित केलेलं आहे. 1000 वर्षापूर्वीचं गाव खलास झालेलं होतं मंदिर, ते पुन्हा उत्खनन करून बारलं, जशाच तसे दगड तो अजून. आणि तो दगड आपण ज्ञानेश्वर महाराजांसाठी आणलाय 1 एकरमध्ये. अरे थांब ना, कीर्तन करून दे ना, झालं ना, बस थांब सर. विठाला 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 विठाला. आणि 2 एकरमध्ये 3000 पीस मिळाले. हा चमत्कार आहे. पैसा लागत नाही तिथं. म्हणजे पांडुरंगाला साक्षात जो दगड मिळाला नाही, माऊलीला मंदिरामध्ये जो दगड मिळाला नाही, तो माऊलीसाठी पृथ्वीने दान केलं आणि त्या दगडाचं आपल्या गडावर मंदिर तुमच्या लोकांच्या माध्यमातून होते. हा चमत्कार आहे. आणि सगळा दगड जेव्हा पाहिला आमच्या आर्किटेक्टनी, इंजिनियरनी, ते म्हणले कसं काय? म्हणजे महाराज चमत्कार आहे, आम्ही इथपर्यंत काम करतो. 100 कोटीचे काम आहेत. महेश वर्मा म्हणून नाव सांगतोय त्यांचं, IITचे PhD आहेत आणि केवळ काळ्या दगडाचे स्पेशलिस्ट आहेत. औरंगाबादला त्यांनी फक्त विटा आणि चुन्यामध्ये घर बांधलेले आहेत. फक्त 2च गोष्टी, विटा आणि चुना, पूर्ण बंगला बांधलेला आहे. आणि चुन्यावर एवढा विश्वास आहे. आपला जो चुना आहे तो हायड्रोलिक आहे. 150 वर्षे क्युरिंग आहे त्याची, हायड्रोलिकचे. हायड्रोलिक म्हणजे पाण्याचा दोस्त असणारा. आणि खाण्याचा चुना वेगळा आहे. आणि त्या चुनामध्ये आधुनिक फायबर टाकून इतका मजबूत केला आहे, 5000 वर्ष म्हणतोय आपण. आणि खोतकर साहेबांसाठी सांगतो, जो आर्किटेक्ट आहेत महेश वर्मा, त्याच्या वडिलांनी पैठणचं धरण बांधलेलं आहे. म्हणजे आपल्याला माणसं डोंगरात कशी मिळाली काम करण्यासाठी. आणि जो कलमदानी आहेत ते महाराष्ट्रामध्ये जेवढे मोठे मंदिर आहेत त्याचे ते आर्किटेक्ट आहेत. म्हणजे मुख्यमंत्र्यासहित. आणि मला ते एक किस्सा सांगावासा वाटतो जो अजून आपला झाला नाही. मुख्यमंत्र्याच्या गावी 150 कोटी मंजूर केले महादेवाच्या मंदिरसाठी. 150 कोटी पैसे ट्रान्सफर झाले. प्लॅन तयार केला. प्लॅन तयार करणारे आपले होते आर्किटेक्ट कलमदानी. पण प्रत्यक्षात जेव्हा तिथे गेले आखणी आखायला, एक साधा पोलीस आला वन विभागाचा आणि हाकलून दिलं त्यांना. साधा.
ते म्हणे आम्ही मुख्यमंत्र्याचं गाव आहे हे, ते म्हणे इथून बाहेर निघा नाही तर तुम्हाला आत टाकेल. साधा पोलीसवाला. 150 कोटी असताना, मुख्यमंत्री असताना वन विभागात काम करता येत, इतकं सरकार अवघड असते. विठ्ठल विठ्ठल हे झालं त्याचं. आपलं तर फॉरेस्टमध्ये गड आहे म्हणून आता सगळं त्यांचा ना आमचा प्रस्ताव एकत्र गेला म्हणून मला हे कळालं. मग त्यांनी अल्टरनेट लँडचा प्रस्ताव केला ना, आपला तर चालूच आहे प्रस्ताव. या कुचे सर बसा. विठ्ठल विठ्ठल बस बस. मग एकंदरीत अशा पद्धतीने आपलं तेच तयार झालं. आणि कमीत कमी जॉईंटमध्ये जे मंदिर होतं त्याला आयुष्य असतं, त्याला वैभव असतं. म्हणून याच्यामध्ये एक पेपर मात्र जॉईंट दिलेलं आहे. त्यांनी सगळं मंदिर आपण दगडावर उभं करतोय आणि त्या दगडामध्ये आपल्या भरडखेड्याचा एक एक दगडाचा योग आहे. आणि आता आपल्याला आकडा ऐकायला मिळेल कुचे सर, अकोल्यापेक्षा जास्त आहेत. गाव अर्धच आहे. आणि त्यांनी पण अकोल्यामध्ये पैसे दिले, त्यांनी पण दिले, सगळ्याची मिळून त्यांचे झालेत. तुम्हाला फक्त तुमच्या गाववालेचे आहेत. हा चमत्कार आहेत. नाव लक्षात ठेवा बरं का. बाहेरचे किती आहेत अकोल्यामध्ये, तुमचे किती आहेत. म्हणून एक श्रद्धेचा विषय आहे. आणि एक महत्त्वाचा विषय हा आहे की येणं जाणं. मगाशी राजेंद्र बोलला, राजू, की चौथा महाराज बसवला आहे. खरं कारण तेच आहेत. आपल्यासमोर तुम्ही असा मी असा, तुमच्यासमोर तुमच्या मुलाने जर कारभार सांभाळला तो सगळ्यात जास्त आनंद होतो तो. तसं माझ्यासमोर जर एखादा विद्यार्थी तयार झाला आणि त्यांनी जर गड माझ्या पद्धतीने टेक्निकने सांभाळला तो भगवान बाबाला जास्त आनंद होईल महाराज. का की ती परंपरा विकासाची टिकली पाहिजे. आणि म्हणून एवढं नाही तर काही त्रास नाही, काय नाही. गड सोडायला कोण मोकळं असतं. पण जिथे ज्ञान आहे तिथेच त्याग असतो. त्याला आता प्रोबेशन पिरियड चालू आहे. तर 26ला आपण त्याला विधिपूर्वक गादीवर बसवणार आहेत. आणि माझ्या देखत तो काम करत गेला पाहिजे. नेमला आहे तो, चौथा महाराज नेमलाय महाराज. त्याला नेमून 2 वर्ष झालेत. फक्त जाहीर आत्ता केलाय. विठ्ठल विठ्ठल ऑफिशियली नेमलाय. आणि माझं सगळं अकाउंट त्याच्या नावाने केलं. कधी कधी काय होतं की संसारिक माणसं येतात. नाही, परमार्थात अवघड आहे महाराज. बरं झालं तुम्ही विषय काढला. संसार आणि परमार्थात हा फरक आहे. तुमचा मुलगा तुम्हाला धोका देऊ शकतो, देतात, घरातून बाहेर काढतात, हा इतिहास आहे. पण परमार्थामध्ये असं असतं, जो गुरुला धोका देतो ना तो सफलच होत नाही. म्हणून भारताची 5000 वर्षापासून परंपरा आहे. गुरुपेक्षा मुलापेक्षा जास्त विश्वास शिष्यावर असतो. म्हणून मगाशी मी बोललो यांना, तुम्ही नव्हते त्यावेळेस, नाथ महाराजांचा मुलगा आहे हरिपंडित. आणि अर्ध राहिलेलं रामायण हरिपंडित शब्द वापरलाय बरं का. ज्याला काशीला शिकायला पाठवलं होतं एकनाथ महाराजांनी. आणि काशीमध्ये प्रशिक्षण घेतलंय हरिपंडितांनी. पण अर्ध राहिलेलं रामायण पूर्ण करण्याकरता शिष्याची, गावबाची निवड केली. हे एकनाथ महाराजांचं. म्हणजे मुलाला प्रॉपर्टी देता येतील पण ज्ञानाचा अधिकार शिष्याला असतो. आणि जो ज्ञान ग्रहण करतो तो कधी बदलत नसतो तो. आणि दुसरा चमत्कार असा आहे, हे मला का सुचलं उत्तराधिकारी करावं. माझ्या गुरुजीची मुंबईला 10,000 कोटीची प्रॉपर्टी आहे. पश्चिमला एक अर्धा एकर जमीन आहे. आणि त्याचा वारस मी एकटाच होतो. ते सोडून मी महाराष्ट्रात आलो आहे. आणि तिथं माझ्या मित्राला बसवलं तर त्यांचं वॉल चेंज केलं आहे. 70 वय झालं आहे त्यांचं. 3 वर्ष झालो आहे मी संन्यासी शोधतो त्या ह्याच्यासाठी. 25 गुंठे जागा आहे आनंदवन आश्रम कांदिवलीला. आणि वारस भेटत नाही महाराज. 3 वर्ष झाले मी संन्यासी शोधतो, कारण की लाल कपड्यातला आश्रम आहे, नाही भेटत. तेव्हा मी म्हटलं आपली सोय पहिली करा. जो मिळाला आहे त्याला पहिले हे करा. आणि त्याला 3 वर्ष ट्रेनिंग दिले आपण एकनाथवाडीला. लांब ठेवून एक मठ सांभाळला त्यांनी. आणि त्या गावात एवढं गाव विचित्र होतं, मर्डर होणारं गाव होतं. तिथं याला म्हणते गेलं मी. आणि सगळं गाव दुरुस्त झालं पण रडलं सगळं गाव गडावर आणत असताना.
एवढं आता अजून भरपूर सांगण्यासारखं आहे. असा पोरगा आपण जो निवडला आहे, कधी कधी काय असतं माहिती आहे का, बायको ही गुणांनी चांगली असावी, दिसायला कशी असली तरी ठीक आहे, तिच्याबरोबर आयुष्य घालवायचं असते, तिच्यामध्ये गुण असावेत. सुंदर बायको काहीच करत नाही, पुढं बोलत नाही मी तुम्हाला, त्याच्यापेक्षा ज्याच्याबरोबर आयुष्य काढायचं तसं पर्सनॅलिटी ही वरच्याची देण असते. आणि भगवान बाबा अधिक देखणे होते म्हणून त्रास झाला. साध्या बोवावर आरोप पण येत नाही. तो जे किरकोळ कारकोळ बुवा आहेत ना, त्यांच्यावर कोणी आक्षेप पण घेत नाही. जर घेतलं तर उलट त्याला पण द्या सोडून, ह्याची काय लायकी. पण जो हिरो आहे, देखणा आहे, संत आहे, तपस्वी आहेत, ज्याच्याकडे पैसा आहे त्याला धमक्या येणार ना. फोन कुणाला येणार, खंडणी कुणाला येणार, कुणालाही कशी काय येणार. जो देखणा आहे त्याच्यावर आरोप येतील ना. तसं भगवान बाबाला पर्सनॅलिटीमुळे त्रास झाला. म्हणून कधी कधी अति श्रीमंती म्हणा, पर्सनॅलिटी म्हणा, त्रासाला कारणीभूत असते. आणि आपल्या दृष्टीने तो गड चालवणं महत्त्वाचं आहे. म्हणून ती सगळी बाजू एकत्रित करून आपण ते केलं. आणि मग तोच काला भगवंतानी जो तळागाळातल्या लोकांना आध्यात्मिक बनवलं ज्ञानोबारायांनी, त्याचा काला गावोगावी जाऊन वाटला तो. आणि त्यांनी केलेलं दुसरा एक जाता जाता सांगतो तुम्हाला, फार महत्त्वाचा विषय आणि आपल्या समोर पण आहेत. मला आता 21 वर्ष 15 तारखेला पूर्ण होत आहेत गादीवर बसून. भीमसेन महाराजांची पुण्यतिथी आहे त्या दिवशी, कार्तिक पौर्णिमेला 21 वर्ष पूर्ण होतात. 21 वर्षात मी एक अनुभव घेतला आहे, जेवढा गड आहे तेवढाच आहे. म्हणजे माझ्या काही करण्यामुळं किंवा ज्ञानेश्वरीमुळं किंवा याच्यामुळं लोक वाढले नाहीत. आणि मी जे काही भांडणं केले गडावर, त्यांनी गड कमी झाला नाही. मला हे चमत्कार आहे. नाहीतर लोकांची भावना कशी बदलतात. गड एखाद्या वेळेस मोठा जातो, एखादा माणूस मोठा होतो आणि दुसऱ्या वर्षी पुन्हा खाली पडतो. गडाचं असं नाही. जो फिक्स केलेलं आहे ना बांधा भगवान बाबांनी, ते फिक्सच आहे, लोक बदलतच नाहीत. आणि जे बदलणारी लोक आहेत ती भगवान बाबाचीच नाहीत. जिथे भगवान बाबा गेलेले नाहीत तीच लोक बदललेली. पुन्हा अनुभव घेऊन पहा. आणि हा विषय आमचा झाला. मी म्हटलं, जो निधी येतो तो भगवान बाबांनी ठरवलेल्या लोकांकडून येतो, ठरवलेल्या गावाकडून येतो. खोतकर साहेबांना माहिती, मूर्ती म्हणून गाव आहे, त्यांची दिंडी आल्याशिवाय आमची दिंडी जात नाही पंढरपूरला. आणि संपूर्ण देशमुख समाजाचं गाव आहे. भगवान बाबांचे 4 नारळी सप्ते केले त्या गावाने, नारळी सप्ते 4 केलेत. आणि सगळी देशमुख कंपनी एकदा गेली एका गावाला स्थापनेला, तर तिथे लोकांनी टिंगल केली शेजारच्या गावांनी, तुमचा गुरु तो दुसऱ्या समाजाचा आहे, तुम्ही काय देशमुख म्हणून मिरवता. आत्तापर्यंत त्या गावातली सोयरी केली नाही त्या गावाने. महाराज मूर्तीचं नाव घेऊन सांगतोय तुम्हाला, एवढं निष्ठावान गाव आहेत. म्हणून समाज कोणता आहे हा विषय नाही आहे. मध्यंतरीच्या काळामध्ये हा फरक पडलेला असेल वातावरणामुळे, पण भगवान बाबांना मानणारा जो एकनिष्ठ समाज आहे तो इतका वेगळा समाज आहे, बदलतच नाहीत. आणि मी त्याच्याही पुढे जाऊन सांगतो, भगवान बाबासारखे संत जर आपल्या गावात येऊन गेले तर त्यांच्यासारखे संत पुन्हा कुठे मिळणार आहे पृथ्वीवर. म्हणून माझा विषय हा होता की आपल्यामुळे भगवानगड आहेत, आपल्या ताकदीमुळे भगवानगड आहेत. आपण सगळे एकत्र येतो, एकत्र वर्गणी करतो म्हणून आपला भगवानगड आहेत. हे कायमस्वरूपी आपण सगळ्यांनी लक्षात ठेवावं. आणि तोच आजचा काला आहे. आता जे काही निधी जमा झाला असेल त्याचं आपण एक डिक्लेरेशन करू सगळ्यांच्या साक्षीने. गावांनी आलेल्या कुचे यांचं आणि खोतकर साहेबांचं जरा स्वागत करा. आलेले आहेत बबलू चौधरी पण आहे, ते दरवेळेस येतातच ते कार्यक्रमाला, त्यांचं स्वागत करा. विढो बारकू ज्ञानराज माऊली तुकाराम, माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. जय विठ्ठल जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल. बोली वेळी वाकोडी उत्तरे करा क्षमा अपराध नाही विचारिला अधिकार आपुला करा क्षमा अपराध. महाराज तुम्ही तुका म्हणे ज्ञानेश्वरा, राखा पायापैकी करा अपराध. महाराज तुमचे सिद्ध.
अवघाजनी प्रकाश काला वाटो एकामेका वैष्णविका संभ्रम वाकुलिया ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवू काला वाटो एकामेका वैष्णविका संभ्रम तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळी विरगाडी काला वाटो एकामेका वैष्णविका संभ्रम ओरी रे कुरे वेदी शिंकेला विले दुरी होतो तिघाचे मेवरी वारे इकडे मुख हंडी घ्या समोर दोहीकडे मुख पसरून गडे म्हणे आधी डोकाधी कवणे दे का तुम्ही वारे दोहीकडे मुख पसरून गडे नाद देवी रे वेडी वाकुडी महाराज तुम्ही सिद्ध नाही विचारा अधिकार करा क्षमा पराध महाराज तुम्ही सिद्ध मनितानेश्वरा राखा पायावे पराध महाराज ज्ञानदेव तुकाराम झाले समाधान तुझे देखिले चरा आता उठावे से म्हणाये तर नाही नारायण हा सुरवाडी कामने ते सामने आता उठावे से म्हणाये तर नाही नारायण तुका म्हणे होत गेला दिवाळीला लागा आता उठावे से म्हणाये तर नाही नारायण आजी करोनी आरती चक्रपाणी ओवाळी आजी पुराले नाम महाकाळ सकळा पुण्यवंता हरी कुराले नव सदन्य काळा दिवस हरी तुकावा एकारी उवासती कुराले नव सदन्य काळा प्रेम आरती गोविंदा ते धन्य ते लोचना नित्य करुणानी मुक्ता ओवाळी ते परमा धन्य ते लोचना नामामणी केशवादी ते कोणीराई धन्य ते लोचना नित्य आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा शिवती साधू संत मनो वेधिला माझा तिथान राजा लोपले ज्ञान गीत निरती कोटी अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा शिवती साधू संत मनो वेधिला माझा आरती ज्ञान राजा प्रकट गुह्य बोले विश्व ब्रह्मजी केले रामजनार्दनी धरणी पकड ठेवले आरती ज्ञान राजा कवल्य तेजा सविती साधू संत वेधिला माझा तिथान राजा आरती तुकाराम स्वामी सद्गुरु रामानंद वृत्ती कायदा कवी आरती तुकाराम राघवे सागरात पाषाण तारिले कैसे तुको भावाचे अभंकर चिले आरती तुकाराम तुकिता तुलने से ब्रह्म तुकासी आले वरुणी रामेश्वरी श्रेणी मस्तकडे विले आरती तुकाराम स्वामी सद्गुरु दामानंद मूर्ती कायदा कवी आरती तुकाराम खालील लोटा चरण रोणात पाय नरुबंद प्रेमी लिंग आनंद भोजन भाव वाळी म्हणे नमः मागणे ते तुझ प्रती आहे देशील तरी पाहे पांडुरंगा या संताशी निर्वेची मत अनेक तुझे गाई न मागो देवा तुका म्हणे आता उदारत होय मज ढेरी पाहे या संताशी निर्वेची अनेक तुझे गाई न मागो देवा ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम 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 पाही प्रसादाची वाट घ्यावी दोन यश घेऊन जाईन तुमचे झाले आज आलो एके सवा यश घेऊन जाईन तुमचे झाले भोजन आ तुका म्हणी चित्त करुणी राखी शेष घेऊन जाईन तुमचे झाले भोजन विठ्ठल तुकाराम 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 कुंडली कवरधारी विठ्ठल हा बस आज बसन बसन खाली हा बसू घ्या आज आपल्या इथे हप न्यायचार्य भाऊ बसन नामदेव शास्त्री महाराज भगवानगड यांचं काल्याचं कीर्तन आत्ताच संपन्न झालेलं आहे आणि या कार्यक्रमासाठी बसन आपल्या आज जो कार्यक्रम झाला आज जे मान्यवर आपल्या इथे या कार्यक्रमासाठी उपस्थित झाले मागच्या साडी बसून घ्या उपस्थित झाले त्यांचा यथोचित सत्कार करणं आपल्या गावकऱ्यांचं कर्तव्य आहे. हार घ्या. मी गावकऱ्यांच्या वतीने आलेल्या मान्यवरांचा
सत्कार करण्यासाठी आपले सर्वांचे लाडके नेते, महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री सन्माननीय अर्जुनराव खोतकर साहेब यांचा सत्कार करण्यासाठी मी आदरणीय घोगे नाना व बारगाजे नानांना विनंती करतो की त्यांनी खोतकर साहेबांचा सत्कार करावा. दे रामोशाल, हार घ्या ते. नाना भगवान बाबा की, भगवान बाबा की. यानंतर आपल्या बदनापूरचे आमदार सन्माननीय नारायणराव कुचे यांचा सत्कार करण्यासाठी मी जगतशेठ बारगाजे व भगवान बारगाजे यांना विनंती करतो. यानंतर बबलू शेठ चौधरी यांचा होता ना, बर्मा होय पुढे. बीटी दराडे यांनी पुढे यायचं. प्रकाश शिंदे व बीटी दराडे यांना विनंती करतो की त्यांनी बबलू शेठ चौधरी यांचा सत्कार करायचा. 1 मिनिट 2 मिनिट बोलायचं. यानंतर सुभाषराव बोडके यांचा सत्कार करण्यासाठी रुस्तम आबा मुळक व बाबासाहेब मामा बारगाजे यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सत्कार करावा. पहिलं तुम्हाला बोलून देतो. यानंतर आपले ज्यांच्या सहकार्याने व ज्यांचं आपल्या गावावर विशेष असं प्रेम आहे, आपले राजेंद्रजी राख साहेब यांचा सत्कार करण्यासाठी मी विष्णू दराडे व रामनाथ मुळक यांना विनंती करतो की त्यांनी राजू राख यांचा सत्कार करावा. रुस्तम आबा मुळक यांनी समोर यायचं. हा 2 शब्द झालं, एक सत्कार झाला, 2 शब्द. हा जायचं ना, हा आहे धार्मिक ठिकाणी आहे. यानंतर कोण राहील सत्काराचा? ब्रह्मा वाहक यांचा सत्कार करण्यासाठी शरद शिंदे यांना विनंती करतो की त्यांनी ब्रह्मा वाहक यांचा सत्कार करायचा. नाही हा. यानंतर आलेल्या सर्व मान्यवरांचे बराडखेडा ग्रामस्थाच्या वतीने वेळ कमी असल्यामुळं शाब्दिक सुमनाने